लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या हृदयरोग शस्त्रक्रिया आता कराडमध्ये उपलब्ध. सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे एक पाऊल पुढे. सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड हे गेली 13 वर्षांहून अधिक काळापासून सर्व प्रकारच्या उपचारांची सुविधा कराडमध्येच उपलब्ध व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहे. परिपूर्ण हृदयरोग व हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग हे त्यांचे विशेष प्रावीण्य 1 दशकाहून काळ अधिक राहिले आहे आणि गेल्या 1 वर्षापासून हा विभाग अनेक नवीन प्रयत्न करत आहे, ज्यामुळे लहान शिशूपासून ते वृद्धांपर्यंत सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या हृदयरोग व हृदयरोग शस्त्रक्रिया जागतिक दर्जाच्या बरोबरीने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये होत असल्याची माहिती कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली. यावेळी हृदयविकार विषयक भूलतज्ञ डॉक्टर रामप्रसाद चव्हाण, हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हर्षवर्धन सायगावकर, हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर अमृत नेर्लीकर, सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल कराडचे संचालक दिलीपभाऊ चव्हाण यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम गेल्या 13 वर्षांपूर्वीचा जर आपण सिनारिओ पाहिला की एखादं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नर्सिंग होम, स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यामध्ये खूप मोठा फरक असतो. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ज्यावेळी आम्ही स्वतःला म्हणवतो तर याचा अर्थ असा असतं की गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असतील, मग अगदी त्या लहान बालकांपासून ते लिव्हर ट्रान्सप्लांट, म्हणजे आपण सह्याद्रीबद्दल ज्यावेळी बोलतो त्यावेळी एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हे काय होऊ शकतं आणि त्याच्यामुळे जिल्ह्याला काय होऊ शकतं, तालुक्याला काय होऊ शकतं, शहराला काय होऊ शकतं याचं जर आपण एक समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे तालुका लेवलला लिव्हर ट्रान्सप्लांट करतो, जे जगात सगळीकडे क्वाटर्नरी केअर म्हणजे अगदी 4थ्या पातळीवरची आरोग्य सेवा जे आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी आणि क्वाटर्नरी केअर असं म्हणतो. तर क्वाटर्नरी केअर म्हणजे जिथे अवयव बदल केले जातात अशी सुविधा म्हणजे क्वाटर्नरी केअर. तर सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे क्वाटर्नरी केअर हॉस्पिटल आहे, म्हणजे आपल्या पूर्ण भारतामधलं पहिलं हॉस्पिटल आहे की जे तालुका लेवलला लिव्हर ट्रान्सप्लांट आपण केलेलं आहे, सक्सेसफुल लिव्हर ट्रान्सप्लांट आपण केलेलं आहे. सो गेले एक दशकापासून ज्यावेळी आपण पाहिलं तर एक अत्याधुनिक कॅथ लॅब आपण 13 वर्षांपूर्वी होती, त्यानंतर 8 वर्षानंतर म्हणजे 4 वर्षानंतर आपण अपग्रेड केली. तर आता ही कॅथ लॅब जी आहे त्या कॅथ लॅबमध्ये आतापर्यंत 20,000हून जास्त अँजिओग्राफी झालेल्या आहेत. अँजिओग्राफी म्हणजे आता आपण वाचता की बाबा हृदय, आता ज्यांना सगळ्यांना अँजिओग्राफीबद्दल कल्पना असेलच, पण तरी देखील थोडंसं ओरिएंटेशन मिळावं म्हणून सांगतो की अँजिओग्राफी म्हणजे जसं आपल्याला दम लागला, हल्ली डाएट, ओबेसिटी हा प्रमाण, डायबिटीस हे प्रमाण एवढं मोठ्या भयंकर प्रमाणात वाढलेलं आहे की आपल्याला त्यामुळे होणारे हृदयाचे धोके, म्हणजे नंबर 1 डेथ जे आहेत भारतामध्ये त्या प्रायमरी कॉज ऑफ डेथ इज कार्डियक डिसीजेस. सो हृदयविकाराने खूप लोकांचं निधन होतंय आणि सगळ्यात चांगली बाब म्हणजे काय की हृदयविकारांचं निदान आणि उपचार हे किमान अत्यंत कितीतरी पटीने पुढे आलेलं आहे पाठीमागच्या 10-12 वर्षांमध्ये. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला हृदयरोगाचं जर निदान लवकर झालं तर त्याच्यावरचे उपचार त्वरित करता येतात. सो अँजिओग्राफी म्हणजे काय केली जाते की जनरली ज्यावेळी एखादा व्यक्ती आमच्याकडे येतो, मग तो PLCतला असू देत, एखादा सर्वसामान्य असू देत, महात्मा फुलेमध्ये आपण ते अँजिओग्राफी करतो, किंवा एखादा इन्शुरन्स धारक असू देत किंवा कुणीही असू देत. इव्हन मी प्रसारमाध्यमांच्या सर्व प्रतिनिधींनाही विनंती करतो की जर आपण 40च्या पुढे असाल आणि आपल्याला डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल तर आपण स्वतःच्या आणि हृदयाची दोन्ही काळजी एकत्र घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण प्रेस रिलीज होईल, लिहाल, छान भाषणं होतील, बट बॉटम लाईन की मी सगळ्यांना पण निवेदन करतो की आपण सगळ्यांनी देखील आपल्या हृदयाची काळजी घेणं आवश्यक आहे. सो अँजिओग्राफी म्हणजे काय, एखादा व्यक्ती आला की मला छातीत दुखतंय उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, किमान पिक्चरमुळे आपल्याला एवढं तरी ओरिएंटेशन आले की छातीत दुखणं म्हणजे काहीतरी गंभीर असतं. सो छातीत दुखलेला रुग्ण एखादा आल्यानंतर आपण प्रायमरी त्याचं एक ECG करतो. ECG मध्ये जर त्याला जर काही मोठे चेंजेस जर दिसले की जे आम्हाला कळतात, ST सेगमेंट एलिव्हेशन असतं, म्हणजे ECGतला एक ठराविक प्रकार असतो ज्यामुळे त्याला मायकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे हृदयाचा झटका आला असं आम्ही म्हणतो. आणि तो आल्यानंतर ताबडतोब जे करावे लागते तर 2 गोष्टींच्या हे असतात. पहिलं म्हणजे अँजिओग्राफी त्याची केली जाते. अँजिओग्राफीमध्ये एक डाय टाकून एका कॅथेटरद्वारे, कॅथेटर म्हणजे एक अशी पातळ अशी वायरसारखी नळी असते, नळी, आणि त्याच्याद्वारे जांघेमधून ती टाकली जाते आणि ती हृदयापर्यंत पोहोचवली जाते. मग ती योग्य वाहिनीतून जाते का हे पाहण्यासाठी त्याला कॅथ लॅबची आवश्यकता असते. म्हणजे कुठेही केली जाऊ शकते की अँजिओग्राफी, तर फक्त कॅथ लॅब असणाऱ्या ठिकाणीच केली जाऊ शकते. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही कोणी पण करू शकता का, तर बिलकुल नाही करू शकत. यासाठी ट्रेंड इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजिस्टच लागतो. इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजिस्ट म्हणजे जे डिग्रीज असतात, DNB असेल किंवा DM असेल, त्या उच्च आणि सर्वोच्च डिग्रीज आहेत त्या याच्यासाठी दिल्या जाणार, हृदयरोगांच्या तज्ञांसाठी दिल्या जाणार. सो एखादा DM कार्डिओलॉजिस्ट कॅथ लॅबमध्ये हे कॅथेटर इन्सर्ट करून सतत वरून होणाऱ्या एक्सरे आणि याच्याद्वारे
ती अँजिओग्राफीद्वारे तिथे तो ब्लॉकेज कुठे आहे ते वाहिन्यांमध्ये हे पाहतो आणि त्याला तर दिसतं स्क्रीनवर. मी सगळ्यांना विनंती करेन की एखादा आपण सेशन असा सुद्धा ठेवूयात की ज्याद्वारे आम्ही तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने आणि सगळ्यांच्या वेळेनुसार एखादी आत अँजिओग्राफी चालू असताना आपण पेशंटची प्रायव्हसी जपण्यासाठी पडदा लावूयात, पण तुम्हाला त्या मॉनिटरवर आम्ही एक्सप्लेन करू की अँजिओग्राफी होते कशी, ब्लॉक कुठे आहे, मग तो ब्लॉक काय आहे, म्हणजे ब्लॉक कसा दिसतो, ते काय केलं जातं. आय थिंक मेन कारण आता जे आहे ते आपली बदललेली जीवनशैली आहे. पूर्वी छोटंसं बाजारातून जरी काही घ्यायचं म्हटलं तर आपण चालत जायचो बाजारात, एक हातात पिशवी असायची आणि घेऊन यायचो. तर ते चालणं व्हायचं, फिजिकल ऍक्टिव्हिटी असायची ती. नाव आता आताच्या प्रमाणात मात्र हे राहिलेलं नाही. आताच्या ह्याच्यात 2 व्हीलर घेतो आपण आणि सरळ भाजी आणायला जातो, काहीतरी एखादं वाहन असतं ते घेऊन जातो आणि भाजी घेऊन येतो. हे शहरात आणि ग्रामीण भागात दोन्हीत पण हे सेम भाव दिसतात. पूर्वी शेतकरी ज्यावेळी शेतात जायचा त्यावेळी शेतात जाताना चालतच जायचा, डोक्यावरती पाठी किंवा काहीतरी ओझं असायचं आणि त्या म्हणजे मी लहान असताना आजीबरोबर जाताना आम्ही असंच शेतात जात होतो. पण आता माझे मित्र किंवा माझे घरातले काही भावंड वगैरे जे असतात कोणी जात नाही चालत, प्रत्येकाकडे 2 व्हीलर असते किंवा बांधावरती सरळ सरळ गाडी किंवा ट्रॅक्टर पोहोचतो आणि मग त्यामुळे चालणं बिलकुलच होत नाही. हा मेजर डिफरन्स आहे, जी फिजिकल इनॅक्टिव्हिटी आपल्यामध्ये आलेली आहे ती आहे. दुसरा मेजर जो आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर पण आहे. म्हणजे वातावरणात जो बदल झालेला आहे त्याच्यामुळे रिपीटेड इन्फेक्शन्स होणं. प्रत्येक हार्ट अटॅक ज्यावेळी येतो त्यावेळी त्याला मूळ कारण असतं की एखादं काहीतरी प्रोवोकिंग इव्हेंट असतो, काहीतरी कधी कोणाला टेन्शन येतं, कधी कोणाला दुसरं काहीतरी अचानक भीती वाटते किंवा अचानक घाबरणं, अशा प्रकारे जसं असतं तसं इन्फेक्शन्स पण हा एक मोठा भाग आहे. आता हल्ली तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस मध्ये जी कोविडची साथ येऊन गेली, ह्यासारखे व्हायरसेस सुद्धा आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारचं वातावरण तयार करून ठेवतात की जेणेकरून क्लॉटिंग लवकर होतं. त्यामुळे थोडासा जरी काही एखादा इव्हेंट मिळाला आपल्याला, काही म्हणजे अगदी थोडंसं जरी ठोके वाढले किंवा ब्लड प्रेशर वर खाली झालं किंवा एखाद्या दिवशी कमी पाणी प्यायलो आपण तर लगेच रक्त गोठण्याची प्रक्रिया जास्त होते. त्यामुळे तरुण मुलांमध्ये हल्ली रक्त गोठल्यामुळे हार्ट अटॅक येतात. त्यांच्या रक्तवाहिन्या खराब नसतात, म्हणजे त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये अजून 60-70 नंतर येणारा जो ब्लॉक असतो किंवा इथे कोलेस्ट्रॉल जमा होऊन चरबीयुक्त थर जमा होऊन येणारा जो ब्लॉक असतो तसा ब्लॉक नसतो त्यांना. तर त्यांना वेगळ्या प्रकारचा हा आजार असतो ज्याच्यात रक्त गोठण्याची प्रक्रिया स्ट्रॉंग होते आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक येतात. पूर्वी हार्ट अटॅक हा लिमिटेड होता 50-60 नंतरच्या लोकांमध्ये, पण आता त्याचंच प्रमाण आपल्याला 30 ते 40च्या दरम्यान यायला लागलेलं आहे. तर हा एक खूप मोठा जीवनशैलीमध्ये झालेला बदल आणि प्रमुख कारण हेच आहे. आणि याचं मूळ सगळं जे असतं ते या सगळ्याला कारण काय असतं तर डायबिटीज आणि ब्लड प्रेशर. हे दोन्ही आजार असे आहेत की हे सगळे आजार ह्या इनऍक्टिव्हिटी आणि फिजिकल एक्सरसाइज न केल्यामुळे किंवा ते थांबल्यामुळे होणारे आजार आहेत. तर डायबिटीज सुद्धा आपल्याकडे त्यामुळे लवकर व्हायला लागलेला आहे. कसंही खाणं हा एक साधा म्हणजे डायबिटीज ट्रीटमेंटसाठी एकदम साधा इलाज असतो की नॉर्मली आपण हृदयाला चांगलं राहावं म्हणून काय करतो तर व्यायाम करतो. म्हणजे हृदयाची गती, व्यायाम म्हणजे काय असतं की एक विशिष्ट प्रमाणात हृदयाला काम करायला सांगणं आणि त्याची शिस्त असते त्याने. म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर समजा 2 किलोमीटर पर आवर तुम्ही ठरवलं किंवा 4 किलोमीटर पर आवर तुम्ही जाणार, 5 किलोमीटर पर आवरचं आपलं डिस्टन्सचं टार्गेट असतं. याचा अर्थ काय की तुम्ही एक वेगळ्या गतीने चाललेला असता. त्यावेळी आपण बाकीचे सगळे विषय बाजूला ठेवून फक्त चालणं या विषयावरती कॉन्सन्ट्रेट करत असतो. त्यामुळे एकसारखं हृदय कॉन्ट्रॅक्ट होत असतं, रिलॅक्स होत असतं. म्हणजे हृदयाचं आकुंचन प्रकरणाची प्रक्रिया जी असते ती एकसारखी होत असते. या एकसारखं होण्याची जी प्रक्रिया असते ती आपल्या हृदयाला चांगलं ठेवण्यासाठी मदत करत असते आणि म्हणूनच आपण एक्सरसाइज करायचा. बरोबर काही द्रव्य असे सिक्रेट होतात जे हे सगळं चांगलं ठेवण्यासाठी मदत करत असतात. सेम प्रकारे डायबिटीज नको हवं ह्याच्यासाठी काय हवं, खाण्याला शिस्त पाहिजे. जर आपण कधी खाल्लं केव्हाही खाल्लं, समजा एका दिवशी आपण 5 वेळा जर जेवलो, 5 वेळा जर ते पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड जे आहे त्याला जर 5 वेळा जर पाचक रस तयार करायला लागणार तर काय होणार, तो देखील असंच म्हणजे अगदी वेड्यासारखं वागणार. नंतर एक दिवशी तुम्ही 5 वेळा खाताय, एक दिवशी तुम्ही 2 वेळा खाताय, कधी मनाला येईल त्यावेळी मग खातच नाही, कधी परत एकदा येतो त्यावेळी 10 वेळा खाणार. त्या दिवशी त्याला शिस्त राहत नाही. त्यामुळे पॅनक्रियाजला सुद्धा शिस्तीची गरज असते. सो त्याच्यामुळे व्यवस्थित जर रेग्युलर आणि
समतोल आहार असणं म्हणजे एका वेळी अचानक खूप न खाणं प्लस म्हणजे रुटीन जे जेवणाचं जे काही आपल्या शेजारी अवेलेबल असेल त्या प्रकारचं अन्न व्यवस्थितपणे जर खाल्लं आणि रेग्युलरली खाल्लं, त्याला समजा दिवसातनं 2 वेळा आपलं जेवण्याची पद्धत आहे तर तेवढंच जेवायचं, 2च वेळा जेवायचं. असं नाही करायचं की एक दिवस मी 4 वेळा जेवलो किंवा कुठेतरी पार्टीला गेलो परत संध्याकाळी अजून काहीतरी खाल्लं. हे साधे इलाज आहेत, म्हणजे साध्या साध्या ह्या गोष्टी आहेत. तर पॅनक्रियाजला पण शिस्तीची गरज आहे. ती शिस्त जर ठेवली तर ऑटोमॅटिकली डायबिटीजचं प्रमाण पुढे जातं किंवा शुगर जे वाढण्याचं प्रमाण असतं मध्ये मध्ये ते होत नाही आणि पॅनक्रियाजलाही शिस्त राहते. तर असे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या जर आपण प्रिव्हेंट केल्या तर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी ठीक होणार असं मला वाटतं. आता मी बेसिकली कोल्हापुरात राहतो आणि गेले 15 वर्ष मी कार्डियक सर्जरीमध्ये आहे. ऑलमोस्ट आतापर्यंत 8-8,500 ऑपरेशन्स ओपन हार्ट सर्जरीज मी केलेल्या आहेत. मी दोन्ही ॲडल्ट आणि पिडियाट्रिक माझं एक रेंज आहे की सगळ्यात हेवीएस्ट माणूस 140 किलोचा माणूस आणि सगळ्यात छोटं बाळ जे 800 ग्रॅमचं एक बाळ होतं, तर इतकं लहान बाळ सुद्धा मी ऑपरेट केलेलं आहे. तर माय ट्रेनिंग वॉज बोथ इन अडल्ट अँड पिडियाट्रिक अँड ऑल्सो thoracic सर्जरी. So well versed with most of the cardiological procedures. And it was an honor absolutely when अमित सर येऊन मला भेटले की सांगितलं की बाबा तुम्ही सह्याद्री बरोबर असोसिएट व्हावं. तर probably I didn't have any second thought. I just grabbed onto that invitation what he gave me. And I said that definitely it will be a great honor to be associated with सह्याद्री. तर गेले तर 6-8 महिने झाले मी इथे येतोय. महिन्याला 20-25 केसेस आम्ही करतोय इथं. आणि वेस्टर्न महाराष्ट्र हे ऑलमोस्ट कव्हर केलेलं आहे. आय ऑपरेट इन डिफरंट प्लेसेस, but the comfort levels what I get here in Sahyadri is completely, I mean, I can't explain it. Only a surgeon can understand what it means like operating in a great environment. And जी cardiac surgical team जी आहे, and my friend, my colleague Harshvardhan, surgeon par excellence, खूप चांगला सर्जन आहे. We work as a team. त्याच्यामुळे मला एक कॉन्फिडन्स असतो की मी एकटा नाही आहे. We as a team work. Basically, the basic intention is only to provide the best of the healthcare facilities, best of the cardiological facilities to every individual, irrespective of his financial status. We are able to provide at Sahyadri. ती लिबर्टी मला मिळते की बाबा एका क्लास पेशंट पासून धरून एक कॉमनर पर्यंत आम्ही कार्डियक सर्जिकल फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकतो. आणि ते इतक्याच म्हणजे जी दर्जा जी असती ती सारखीच असते. तर we have been able to do all complex surgical procedures in last 8 months and with exceptionally good results. असे कुठलीही सर्जरी नव्हती जी आम्ही रिफ्यूज केलेली आहे. इरेस्पेक्टिव्ह ऑफ किती वेळ लोक म्हणतात की बाबा हार्ट स्टॉपिंग जे इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो की बाबा 30% खाली आहे, 20% खाली आहे. तर आपण we are not categorized. Whenever the patient deserves patient deserves a surgery, we are there to offer him. And we have been very successful to some extent. I mean, our results have been really, we feel very proud of our results. Hardly any mortality, and patients are done well. And we are seeing to it that patients recover and they go home as early as possible. त्यामुळे आमचा डिस्चार्ज म्हणजे दिवस जे असतात ते 5 ते 6 दिवशी आम्ही पेशंटला डिस्चार्ज करू शकतो. आणि जे सर्जरीज आता वाटत होते की बाबा फक्त मुंबईत, पुण्यात, बेंगलोरमध्ये होतात, असं कुठलीही सर्जरी नाही आहे जे तर सह्याद्रीला आम्ही केलेली नाही आहे. व्हेरी रिसेंटली नाव वी आर स्टार्टेड डुईंग समथिंग कॉल्ड एज टोटल आर्टिरियल रिव्हॅस्क्युलरायझेशन. म्हणजे आता कुठल्याही पेशंटला आम्ही बायपास जे करतो ते छातीतली एक रक्तवाहिनी मी काढतो, ते हृदयाच्या मेन रक्तवाहिनीला जोडतो आणि पायातल्या शिर जी असती ती काढून आपण बाकीचे 2-3 जे रिक्वायर्ड बायपास असतात ते करतो. आता असं नाहीये, आता पाय फाडायची गरजच नाही. आता आम्ही काय करतो, छातीतच दोन्ही रक्तवाहिन्या काढतो, एकमेकाला एक वाय सारखं आम्ही जोडतो आणि ते एक नेकलेस सारखं आपण जसं करतो तसं रक्तवाहिन्यांना सिक्वेन्शियली आपण बायपास करतात. त्याचा ऍडव्हान्टेज काय आहे ते अगोदर फक्त वाटत होतं की बाबा मुंबईत काही लोक, जगात म्हणजे भारतात फार कमी लोक हे ऑपरेशन करू शकतात. फक्त मुंबईला आणि तर बेंगलोरलाच हे चेन्नईलाच ऑपरेशन होतं असं नाही. आता रिसेंटली आम्ही ऑपरेशन ते भरपूर इथे केलेले आहेत. ह्याचा ऍडव्हान्टेज काय आहे, फर्स्ट ऑफ ऑल की पाय फाडायला लागत नाही. ह्याच इन्सिजन मध्ये जितकं आम्ही कापतो तितक्यातच आपण आपलं बायपास होऊन जातं.
आणि जे बायपास आपण जे करतो त्याचं पेटेन्सी रेट म्हणजे ते बायपास किती वर्ष काम करतं हे फार महत्वाचं आहे. उद्देश काय असतो की बाबा एक 55-60 इयर्स ओल्ड माणूस असेल तर आपले पुढचे 20-25 वर्ष त्या माणसाला म्हणजे विदाउट एनी प्रॉब्लेम्स त्याचं नॉर्मल लाईफस्पान जे आहे ते तो जगावं. तर बायपास जे मी तर रिमा जे आपण म्हटलं की पाया हृदयाचे रक्तवाहिनी पण काढून जे जोडून आपण बायपास करतो त्यांना जे असते ते पेटेन्सी रेट जे असतात ते 20 ते 25 वर्षापर्यंत 80 ते 90% पेशंट्स 20 ते 25 वर्ष त्यांचं बायपास काम केलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे इट इज नियर नॉर्मल लाईफ वॉट इंडिव्हिज्युअल कॅन हॅव. याचा अर्थ नाही की पायाचे वेन आपण जे काढून ते करतो त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट इन्फिरियर असं म्हणत नाहीये. तर डेफिनेटली आम्ही जे टोटल आर्टिकल जे म्हटलं त्याचे रिझल्ट खूपच चांगले आहेत. त्याच्यामुळे ही तर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे खरं. वी बोथ डू इट व्हेरी फ्रिक्वेंटली. सो कॉम्प्लेक्स हार्ट म्हणजे व्हॅल्व सर्जरीज असू देत इव्हन तर कंजनायटल सुद्धा मी सांगितलं आम्ही सरांना की आपण कंजनायटल सुद्धा सुरू करूया लहान बाळांचं ऑपरेशन सुरू करूया. तर दिस इज वाईड व्हरायटी ऑफ स्पेक्ट्रम ऑफ सर्जरीज व्हॉट वी डू. आताच मी पेशंट बघितला की ज्याला त्या पेशंटला झडप बदलायची आहे प्लस ती मोठी धमनी जी असते हृदयाची आवडा ज्याला म्हणतो त्याला आपल्याला बदलायचं आहे. तर हे ऑपरेशन जे होते कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन होते अगोदर समथिंग लाईक लिमिटेड सेंटर्स मध्येच हे ऑपरेशन होतात असं होतं असं नाही. आता वी आर ऑफरिंग दॅट सर्जरी ॲट अ व्हेरी रिजनेबल आय मीन फायनान्शियल फॉर पीपल अँड द मोस्ट कॉम्प्लिकेटेड सर्जरी can take place here with equally or probably better results than what can take place in metropolitan places. तर इथं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर असू दे ऑपरेटिंग रूम फॅसिलिटीज असू दे पोस्ट ऑपरेटिव्ह केअर असू दे वन ऑफ द बेस्ट पोस्ट ऑपरेटिव्ह टीम. मी ऑपरेशन जे करतं ते फक्त 30% कॉन्ट्रीब्युट करतं. पेशंटच्या रिकव्हरीमध्ये फक्त 30% हे माझं कॉन्ट्रीब्युशन आहे. बाकीचे 60-70% जे असते ते प्री ऑपरेटिव्ह इव्हॅल्युएशन मध्ये आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअर मॅनेजमेंट मध्ये. दॅट वॉट मॅटर्स द मोस्ट. तर आपली टीम जी इथं आहे इट इज वन ऑफ द बेस्ट इन द बिझनेस राईट नाव. का म्हणजे पेशंटला ऑपरेशन झालं त्याला व्हेंटिलेटरवरून बाहेर काढायचं प्लस त्याला मोबिलाइज करायचं चेस्ट फिजिओथेरपी म्हणजे स्पायरोमेट्री हे इक्वली इम्पॉर्टंट आहे. जितके लवकर पेशंट मोबिलाइज होतो तितके लवकर त्याची रिकव्हरी असते. तर दिस इज वन ऑफ द बेस्ट पोस्ट ऑपरेटिव्ह टीम वॉट आय हॅव सीन. मी इथं भरपूर बेळगावला काम केलं चेन्नईला काम केलं बेंगलोरला काम केलं हे सगळं म्हणजे कोल्हापूरला होतो. तर विथ नो हेजिटेशन विथ नॉट एन आउट ऑफ डाऊट आय स्टील फील की सह्याद्री कराडला जे पोस्ट ऑपरेटिव्ह टीम जी आहे ती सिम्पली अमेझिंग आहे. ते खूप चांगलं म्हणजे वॉट वी से इज द बेस्ट मेडिकल फॅसिलिटी विथ अ ह्युमन टच जे ज्याला म्हणतात ते बघितलेलं आहे. 4थ्या दिवशी पेशंट डिस्चार्ज होतो. That shows how efficient the post-operative team is. So, what I would like to say is, what I would like to convey is, there is no surgery which we are not able to offer to the public to this Western Maharashtra or probably Karnataka area. We do all surgeries, all complicated work with equally or better results. So, I need your support. I mean, that's what I wanted to convey. I would expect Harshvardhan to also to say a few words. थँक्यू सर. खूप छान इंट्रोडक्शन दिली सरांनी आणि थोडक्यात कार्डियक सर्जरी काय आहे ह्याचा एक तुम्हाला आयडिया दिली. तर बेसिकली कसं आहे की आपल्याकडे जो पेशंट आम्हाला येतो ओपीडी मध्ये असेल म्हणा किंवा कुठल्या तरी दुसऱ्या कारणाने ऍडमिट आहे हा पेशंट जेव्हा बायपाससाठी येतो जसं सरांनी विचारलं की ऑपरेशन नंतर काय काळजी घेतली गेली पाहिजे पेशंटची. हा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा हा छातीत दुखत असलेला पेशंट किंवा पायावर सूज असलेला दम लागत असणारा पेशंट असा असतो. बेसिकली हार्टवरती स्ट्रेन पडत असतो हृदयाला रक्तपुरवठा कमी असेल किंवा वॉलचं ऍक्शन कमी होत असेल नीट ओपन होत नसेल किंवा रिगर्जिटेशन म्हणजे त्यातनं परत रक्त माघारी जात असेल ज्या पद्धतीनं गेलं पाहिजे त्या पद्धतीनं जात नाही. तर ह्या सगळ्या कारणांमुळे हे सगळे सिम्पटम्स ज्याला म्हणतो आम्ही हे आढळून येतात. आणि हा पेशंट जेव्हा आम्ही ऑपरेशन टेबलवर घेतो ते विथ रिस्क असतं आणि वी पुट आर 100% इन टू इट. पेशंट बरेचदा फॅमिलीमध्ये दुर्लक्ष झालेलं असतं काही कारणानं फायनान्शियल असेल हे ह्या गोष्टीची सह्याद्रीनं काळजी घेतली की कुठल्याही पेशंटला परत माघारी पाठवत नाही. आले लक्षात की
जेवढ्या पॉसिबल असेल तेवढ्या योजनेतनं, आज आर्थिक परिस्थिती नाही म्हणून पेशंटला ट्रीटमेंट नाही हा कधी भाग झालेला नाही. जेवढं सहायता देता आली तेवढी दिली आहे. आणि आमचं एक टार्गेट असतो की ज्यावेळेला पेशंट ऑपरेशन होऊन डिस्चार्ज 4-5व्या दिवशी साधारणतः जातो, त्यावेळेला पेशंटला आम्ही त्याच्या नॉर्मल हॅबिटॅटमध्ये नॉर्मल लाईफ जगण्यासाठी सक्षम बनवायची आमचा प्रयत्न असतो. सो बेसिकली असं नाही की फक्त टाके घेऊन आम्ही परत पेशंटला पाठवतोय. आमचं काम असतं पेशंटला रिहॅबिलिटेट करणं, त्या पेशंटला स्वतःची कामं इझिली स्वतः करता यावी, चालणं फिरणं वाढवं. आमची कित्येक पेशंट अशी उदाहरणं आहेत जे इथनं बाहेर पडून वॉलचे ऑपरेशन झालेत, बायपासचे ऑपरेशन झालेत आणि 5-5, 7-7 किलोमीटर डेली चालतात. ही एक बेसिकली एक अचीवमेंट असल्यासारखी आहे की जो पेशंट आधी बसल्या बसल्या ज्याला दम लागत होता तो आज या लेवल पर्यंत जातोय की 8 आणि 10 किलोमीटर डेलीचं चालणं होतं त्यांचं. आता काळजी म्हटलात तर आपल्याला हे जे सगळे हृदयाचे आजार असतात ह्याचं मूलभूत कारण म्हणजे अनुवंशिकता, म्हणजे हेरिडेटरी कॉज असतो. पूर्वीच्या काळी हे एवढं दिसून यायचं नाही. बरेच म्हातारी लोक गेली तर लोक म्हणायचे की नाही झोपेत गेले किंवा काहीतरी वेगळ्या कारणाने गेले. आता एवढ्या डायग्नोस्टिक मॉडॅलिटीज आपल्याकडे आल्यात, म्हणजे निदान होतंय आजाराचं की हा पेशंटला ब्लॉकेज आहे. हे लक्षात आल्यामुळं सध्या लोक म्हणतात की प्रमाण वाढलंय आजाराचं. नाही, आजाराचं प्रमाण तेवढंच आहे जेवढं पूर्वी होतं. फक्त पूर्वी डायग्नोस्टिक मॉडॅलिटी नव्हते आपल्याकडे, ज्या आता आपल्याला मिळायला सुरुवात झाली. आता प्रत्येक खेडेगावात तुम्ही बघितलं असेल तर कॅथलॅब अवेलेबल असते. प्रत्येक खेडेगावात आज इको मशीन असते. त्यामुळे ते एकदा हृदयाला त्याचा प्रोब लावला की लक्षात येते हार्टचं पंपिंग कमी आलंय, किंवा अँजिओग्राफी सहज शक्य, कार्डिओलॉजिस्ट पेरिफेरीमध्ये जाऊन काम करतायत. त्यामुळे इझिली लवकर डायग्नोसिस आपल्याला मिळते. आणि हे पेशंट्स जे आहेत ते आम्ही सह्याद्रीत केटर करतो की लांब लांब गावून आलेले पण तिथं फॅसिलिटीज अवेलेबल नाहीयेत बायपास करण्याचे, त्या आम्ही इथं करू शकतोय पॉसिबल. दुसरी गोष्ट असं सांगायची म्हणजे हे अनुवंशिकतेच्या पलीकडे दुसरं कारण म्हणजे डायबिटीस, अनकंट्रोल डायबिटीस, बीपीचा त्रास. आणि सगळ्यात महत्वाचं कारण ह्या सगळ्या आजाराच्या प्रोसेसवर ऍक्सिलरेटर दाबणारं कारण म्हणजे तंबाखू आणि व्यसन. सो बेसिकली आमच्याकडे जो पेशंट येतो हा बऱ्यापैकी सगळे दात खराब झालेलेच असतात तंबाखून. आणि हा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो ऑपरेशन झाल्यानंतर तो एक परत नॉर्मल लाईफस्टाईलला जेव्हा जातो त्यावेळेला ते सोडत नाही. आधी छातीत दुखत होतं त्यामुळे नाईलाजानं 2 महिने मी बंद केली होती तंबाखू, असं होतं. आणि परत ज्या वेळेला हाच माणूस छाती आता दुखत नाहीये, दम लागत नाहीये म्हणल्यानंतर परत मळायला सुरू करतो. सो बेसिकली सांगण्याचा उद्देश हा की नियमित व्यायाम, व्यसन सोडणं, डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवणं आणि एक व्यवस्थित आहार ठेवणं, ह्या सगळ्या काळजी घ्यायच्या. आता ह्याच्या मागे कारण असं आहे की बायपास सर्जरी ही क्युरेटिव्ह सर्जरी नाहीये, ही पॅलिएटिव्ह सर्जरी म्हणतो. सर ऍग्री करतील मी काय म्हणतो. आता क्युरेटिव्ह आणि पॅलिएटिव्ह मधला फरक काय? क्युरेटिव्ह म्हणजे काय, तुम्हाला सर्दी खोकला झाला, तुम्ही एक टॅबलेट दिली तुम्हाला अँटीबायोटिकची की घसा बरा होऊन जातो, तो क्युअर झालेला आजार आहे. बायपासमध्ये आम्ही तुमच्या हृदयाला ज्याला रक्तपुरवठा कमी मिळतोय त्याला बाहेरनं तुमच्या शरीरातली एक रक्तवाहिनी आणून जोडतोय, ज्याने की रक्तपुरवठा पूर्ववत होतोय. पण ती रक्तवाहिनी तुमच्याच शरीरातली. आम्ही हृदय बदलत नाही, आम्ही तुम्हाला एक सेकंड चान्स देतो की एक नॉर्मल आयुष्य जगायसाठी. तर पथ्य ही पाळावीच लागतात ऑपरेशन नंतर. आपण काही हृदय बदलत नाही, हृदयाला फक्त रक्तपुरवठा वाढवतो. आले लक्षात? सो मला वाटते त्यांचं उत्तर मिळालं असेल. बऱ्याचदा बघतो व्यायामाचा अभाव वगैरे, पण बऱ्याच अशा घटना घडल्या जिमवरनं आला हार्ट अटॅक आला किंवा जिममध्ये हार्ट अटॅक आला. नेमकं त्याच्यावर काय असं संशोधन झालंय का, नेमकं कारण काय असावं? बरोबर. आता कसं आहे की कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे रक्तवाहिन्यांचा जो हे ब्लॉकेजेस तयार होत आहेत हे बरेचदा आता यंगर पॉप्युलेशन मध्ये मिळायला लागले. पूर्वीच्या काळी फार असं व्हायचं नाही की लवकरच्या वयात व्यसन सुरू करायची लोक किंवा हे असं निदान एवढं व्हायचं नाही त्यावेळेला. आता कसं झालेलं आहे की सगळे अटॅक येणं हा एकमेव ब्लॉकेज हे कारण नसतं. कधी कधी अनुवंशिकता पण असते की ज्याच्यात इतर कोरोनरी रक्तवाहिन्यांचे आजार असतात, त्यांना ब्लॉकेजेस नाहीयेत पण त्यांना इतर काहीतरी आजार आहेत ज्याच्यातनं हे सडन कोलॅप्स झालेलं आहे पेशंट. त्याच्या मागे बरीच कारण आहेत, ते सविस्तर आपण सांगू शकू, ते सर पण क्लिअर करतील. ह्या गोष्टी काय अगोदर नव्हत्या असं नाही, ह्या गोष्टी अगोदर सुद्धा घडत होत्या. आता डेफिनेटली बिकॉज ऑफ हॅबिट्स अँड लाईफस्टाईलमुळं ह्याच्यात वाढ असते. खरं ह्या गोष्टी अगोदर सुद्धा होत्या, फक्त काय आता मीडियामुळं
कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याला समजत वी कम टू नो की हे अशी घटना घडलेली आहे. हे दिस इज म्हणजे प्रायमरी थिंग. सेकंड थिंग इज फॉर डेफिनेटली मी जे ऐकलेलं आहे, मी जे बघितलेलं आहे, कित्येक लोकांना अंडरलाईंग हार्ट डिसीज होताच त्या लोकांना जे अनडायग्नोज होतं. त्याला आम्ही HOCM म्हणतो, हायपोट्रोफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डिओमायोपॅथी म्हणून. म्हणजे हृदयातला एका चेंबरमधलं मास वाढलेलं असतं, त्याच्यामुळे कित्येक वेळी ओव्हर एक्झर्शन सुद्धा कित्येक वेळी स्ट्रेन पडून कित्येक वेळी कार्डियक अरेस्ट झालेला आहे. काही काही लोकांना इलेक्ट्रोमेकॅनिकल डिस्टर्बन्सेस सुद्धा कित्येक लोकांना होत्या जे अनडायग्नोज होत्या. तर ही भीती मला ते काढून टाका की व्यायाम केल्यानंतर ट्रेडमिलवर पळाला तर पेशंटला अरेस्ट होतो. तर विचारले कोरोनाच्या व्हॅक्सिनमुळे झालं नाही, त्याला अंडरलाईन काहीतरी कॉज होतं. इट वॉज अन अनडायग्नोज थिंग विच हॅज लेड टू दॅट. येस, डेफिनेटली व्हॅक्सिनमध्ये इन्सिडन्स काही काही लोकांना जास्त दिसलेला आहे. खरं इट इज नॉट डेफिनेटली प्रूव्ह दॅट व्हॅक्सिन हॅज कॉन्ट्रिब्युटेड टू द डेथ्स व्हॉट एव्हर हॅपन. त्यामुळं ती भीती मला ते काढून टाका. अल्टिमेटली डॉक्टर हर्षवर्धन जे सांगितले तसं आपल्याला जे आहे ते आपण व्यवस्थित केलं पाहिजे, पथ्य पाळायला पाहिजे. नॉट दॅट नेसेसरी की बाबा मी आता आय एम इन माय 30s, आय एम इन माय 20s की मी काही खाऊ शकतो, काही पिऊ शकतो, नाही असं नसतं. त्याला एक डायट डिसिप्लिन ज्याला म्हणतो मी ते पाळावंच लागतं. एक्सरसाइज, डायट डिसिप्लिन इज अ मस्ट. बोथ म्हणजे इव्हन हे ऑपरेशन नंतर सुद्धा आम्ही कित्येक लोकांना सांगतो की डाएट हे सगळ्यात महत्वाचं आहे. व्यायाम जितका महत्वाचा आहे तितकाच डाएट महत्वाचा आहे. वजन, डायबिटीस, हायपरटेन्शन हे कंट्रोल करणं खूप महत्वाचं आहे. आणि लोकांनी त्याच्याबद्दल म्हणजे अवेअरनेस वाढवावी. जितकं आपण व्यायामावरती कॉन्सन्ट्रेट करतो, जितकं आपण काय खातो त्याच्यावर सुद्धा लोकांनी कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपलं लक्ष द्यावं. अल्टिमेटली डायबिटीस आणि हायपरटेन्शन आपलं कित्येक वेळी असं आहे की बाबा डायबिटीस आपल्याला येऊन असं वाटतंय, खरं येतं. कित्येक वेळी जेनेटिक प्रीडिस्पोजिशन, जेनेटिक कॉज असतो. तर खरं आल्यानंतर ते कंट्रोल करणं आपल्या हातात असतं. So how best we try to control that will definitely lead to a situation where you are not exposed to other diseases which can happen because of diabetes. त्याच्यामुळे ते कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी माझ्या भावाला जरा थोडंसं फार छातीमध्ये दुखायला लागलं. दुखता दुखता आमच्या फॅमिली डॉक्टरांनी संजीवनी हॉस्पिटलकडे ताबडतोब जायला सांगितलं कराडला. तिकडे आम्ही गेलो. तिकडे ICU मध्ये ठेवलेले त्यांना, परंतु तिकडे सरकारी स्कीम वगैरे नव्हत्या. त्यांनी ब्लॉकेज वगैरे सांगितले, 5 ते 6 ब्लॉकेज आहे. मग आम्ही आमच्या धावपळ झाली की एवढा खर्च कुठून करायचा. आम्हाला सह्याद्री हॉस्पिटलचं मार्गदर्शन झालं. इकडे आम्ही आमचा पेशंट शिफ्ट केला. त्यानंतर आम्हाला 2 डॉक्टरांचं नाव सजेस्ट केलं की सायगावकर सर आणि नेर्लीकर सर. आम्हाला त्याच्याविषयी काही माहिती नव्हतं की कोणते डॉक्टर कसे वगैरे. थोडंसं फार भीती असते मनामध्ये. प्रत्येक कुठल्याही डॉक्टरांविषयी शंका निर्माण करणं हे फार चुकीचं आहे. दोन्ही डॉक्टर, सगळे डॉक्टर चांगले असतात. परंतु आम्ही सांगितलं, मनात आलं की नेर्लीकर सरांच्याकडून आमचं ऑपरेशन करावं असं सांगितलं. नेर्लीकर सरांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन दिलं, पेशंटला धीर दिला की, आणि त्यांच्या नातेवाईकांना, पत्नीला वगैरे, आईला सुद्धा धीर दिला की ऑपरेशन वगैरे सक्सेस होईल, काही काळजी करण्याचं कारण नाही, घाबरायचं नाही, आणि ऑपरेशन वगैरे आम्ही चांगल्या पद्धतीने करू. आणि सायगाव सर, नेर्लीकर सरांनी आमच्या पेशंटचं ऑपरेशन एकदम सक्सेसफुल केलं. आणि आज तुमच्यासमोर आमचा पेशंट एकदम व्यवस्थित उभा आहे. आणि सर्वात प्रथम इथं सर्वजण बसलेले आहेत. सगळ्यांना असं वाटतं की आता माझ्या मिस्टरांची बायपास सर्जरी झाली. मी एक टीचिंग फील्डमध्ये असून देखील मला पण थोडं घाबरायला झालेलं सर, की आता ऑन द वे मी काय करणार. असं वाटलं की सगळं आयुष्यच संपलं. एन्जिओग्राफीचा रिपोर्ट मी संजीवनी हॉस्पिटलमध्ये पाहिला. नंतर आम्ही इकडं पेशंट आमचं शिफ्ट केलं. आणि त्यानंतर रामदेसाई सरांनी सांगितलं की 2 आपल्याकडं डॉक्टर आहेत. आणि मग त्याच्यातून आम्ही नेर्लीकर सरांना मी यूट्यूबवर वगैरे मी सर्च केले, तर खूप छान वाटलं मला की इतके बेस्ट. सायगावकर सर पण बेस्टच आहेत, कारण त्यांचे पण शेजारी इतके पेशंट मी पाहिलेत रिकवर झालेले. आणि नेर्लीकर सरांनी काय केलं, व्यवस्थित ग्राफ टाकून, आता 6-7 ब्लॉकेज म्हटल्यावर बरेच आहेत ब्लॉकेज, परंतु मेन नसेला जे होते, एक ब्लॉकेज होता सर 95चा. आणि सरांनी इतकं काळजीपूर्वक ते हे केलं ऑपरेशनच्या वेळी, किंवा आमच्या पेशंटला काहीही त्रास झाला नाही. अगदी छातीमध्ये त्यांच्या प्रथम आम्ही ॲडमिट केलं होतं, दुखत होतं. लेफ्ट साईडला नाही, राईट साईडला थोडंसं फक्त दुखत होतं. ॲडमिट केल्यानंतरही काही त्रास नाही. ऑपरेशन झाल्यानंतरही पेशंट आमचं रिकवर झालं. त्यानंतर व्यवस्थित
त्यांनी पण रिस्पॉन्स दिला. परंतु हे सर्व शक्य झालं ते फक्त या डॉक्टरांच्यामुळं. आणि मी स्पेशली सगळ्यांना थँक्स म्हणेल की सगळे डॉक्टर, ऑल टीम आणि सगळे इथले जे वॉर्ड बॉय असतील, हे सगळेच यांची टीम इतकी खतरनाक आणि इतकी अमेझिंग आहे की मी इतर पेशंटनाही ट्रीट केलं की तुम्ही सह्याद्री इज द बेस्ट हॉस्पिटल इन द महाराष्ट्र इन वर्ल्ड. त्यामुळं सगळ्यांना खरंच माझ्याकडून सर थँक्यू. आमचे भूलतज्ञ आहेत, आमचे हे डॉक्टर आहेत, सगळ्यांनी मला खूप धीर दिला की मॅडम काही होणार नाही, तुम्ही घ्या निर्णय, आपण बायपास सर्जरी करूया. तर सगळ्यांना माझ्याकडून खरंच खरंच खूप खूप थँक्यू. आणि असे डॉक्टर जर असतील तर आमच्या कराडमध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पेशंटना घाबरायची गरज नाही. एवढंच मी सांगते. थँक्यू, थँक्यू व्हेरी व्हेरी मच सर. थँक्यू. लहान बाळापासून वयोवृद्ध वृद्ध लोकांच्यापर्यंत ऑपरेशन कसे होतात हार्टची, हे आपल्या नेते साहेबांनी सांगितलं. आज विचार केला तर गेले 15 वर्ष सह्याद्री हॉस्पिटलची निर्मिती झाली. चव्हाण ग्रुप आणि सह्याद्री ग्रुपने यांनी हॉस्पिटल काढले. हॉस्पिटल काढण्याचा उद्देश म्हणजे की आपल्या भागातील लोकांना चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि ते कमी पैशात मिळाली पाहिजे. अशा पद्धतीनं हे हॉस्पिटलची निर्मिती झाली. आता नेर्लीकर साहेबांनी जर आता विचार अमृत नेर्लीकर साहेबांनी सांगितलं तर पहिल्यापासून त्यांनी सांगितलं की हॉस्पिटल कसं चाललं पाहिजे किंवा कशा पद्धतीने ऑपरेशन झाले पाहिजे किंवा लोकांना भीती केली पाहिजे. आता ताईने सांगितलं मगाशी की बुवा नेर्लीकर डॉक्टर ही देव आहेत. मी तर म्हणतो देव नसून देवदूत तरी आहेत. देव नसते घेऊन होता पण देवदूत आहे हे 100% मान्य करावं. आणि त्यांनी सांगितलं मगाशी की आधार एकमेकाचा पाहिजे. नेर्लीकर सर आणि सागावकर सरांनी सांगितले आम्ही दोघंही एकत्र असल्यामुळे एकमेकाला आधार होतो. हॉस्पिटल आपलं जवळच असावं, जवळच्या हॉस्पिटलसाठी राहावं म्हणजे कशासाठी होते, एक आधार असतो की डॉक्टरने सांगितलं बा तुला काय होत नाही तरी आपल्याला काय होत नाही. बा प्रत्येक ठिकाणी आपल्याला आधार मिळण्यासाठी आणि इतर ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी आपण प्रयत्न करून हॉस्पिटल काढलेलं आहे. आणि इथून पुढे चांगल्या पद्धतीने सेवा द्याव्या डॉक्टर साहेबांनी मी अशा सह्याद्री हॉस्पिटलच्या चव्हाण कुटुंबियाच्या वतीनं त्यांना विनंती करतो. आणि आपण इथं जे जे प्रयोग करतात, जे तुम्हाला सपोर्ट करता आम्हाला, तो फार मोठा सपोर्ट असतो. हा सपोर्ट म्हणजे चांगल्या पद्धतीने असला पाहिजे. मी असं म्हणत नाही की चूक असेल तर चूक म्हणा, पण चांगल्या पद्धतीनं सपोर्ट केल्याशिवाय ते हॉस्पिटल चालत नाही. हॉस्पिटल चालवणं एवढं सोपं नाही. आपण म्हणतो आता डॉक्टरांचं सुद्धा योगदान किती आहे बघा, किती त्याग आहे त्यांचा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते पळत असतात आणि ते आपली सेवा किती करत असतात ह्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्यांच्या वतीने डॉक्टरांचं आभार मानतो की तुम्ही ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. हेच आमची अपेक्षा असणार आहे कराड भाषेची. आणि कराडमध्ये त्या ताईने सांगितलं की पाटण कराडमध्ये हॉस्पिटल झालं त्यामध्ये फायदा किती झाला बाबा लोकांना. सर्वसामान्य माणसांनी सांगितलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं की बाबा मी इथनं कराडला कसं नेणार, पुण्याला नेणार. तेव्हा सांगितलं पुण्याला कराडला ते ट्रीटमेंट होता त्या पुण्या मुंबईला होतात त्या कराडमध्ये होत आहेत. ह्या सगळ्या सोयी आपल्या सर्वांच्यामुळे झाल्या. याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो. या हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने ट्रीट व्हावं या शुभेच्छा देतो आणि 2 शब्द